न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। बॉलिवूड अभिनेत्री मंदाकिनी ही तिच्या राम तेरी गंगा मैली या गाजलेल्या चित्रपटामुळे ओळखली जाते। मात्र तिच्या कारकिर्दी इतकीच तिचं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबतचं नाव जोडलं गेलं आणि त्यावरून ती अनेक वेळा चर्चेत आली। 1994 मध्ये एका क्रिकेट सामन्यात मंदाकिनी यांनी दाऊद इब्राहिम एकत्र स्टेडियम मध्ये दिसल्याचे फोटो समोर आले होते। त्यानंतर त्यांच्या प्रेमसंबंधात जोरदार चर्चा सुरू झाली। या चर्चांमुळे तिच्या प्रतिमेवर मोठा परिणाम झाला। नंतरच्या काळात मंदाकिनीला चित्रपट मिळणं थांबलं आणि तिच्या कारकिर्दीचा आकस सुरू झाला। 2015 साली माजी पोलीस आयुक्त नीरज वर्मा यांनी डायल डी फॉर डॉन या पुस्तकात असा दावा केला की मंदाकिनी यांनी दाऊद यांचा एक गुप्त मुलगा आहे जो सध्या बेंगळुरूमध्ये राहत आहे। या पुस्तकात दाऊदचे बॉलिवूडशी संबंध, त्यांच्या 3 मुलाखती आणि अभिनेत्र्यांची बहिणीमार्फत त्या मुलाचे संगोपन होत असल्याची माहितीही नमूद करण्यात आली होती। पुस्तकात जरी त्या अभिनेत्रीचं नाव थेट नमूद केलं नव्हतं तरी 18 वर्षाच्या एका अभिनेत्रीपासून दाऊदला मूल झाल्याचा उल्लेख होता। या बातम्या मंदाकिनीच्या नावाशी जोडल्या गेल्या। काही मीडिया अहवालांनुसार दाऊद तिच्यावर इतका प्रेम करत होता की चित्रपट निर्मात्यांना तिला प्रमुख भूमिकांमध्ये घेण्यास भाग पाडत असे किंवा धमकवत असे। परिणामी बॉलिवूड मधील अनेक निर्माते तिला काम देण्यास टाळू लागले आणि तिचं करिअर डगमगलं। दाऊदशी संबंध नसल्याचा पुन्हा इन्कार करूनही मुंबई बॉम्बे स्फोटच्या चौकशीत तिची चौकशी झाली। त्यानंतर तिला निर्दोष ठरवण्यात आलं, पण तिचं बॉलिवूड मधील करिअर पूर्णतः संपुष्टात आलं। सध्या मंदाकिनी अभिनयापासून दूर असून अधूनमधून ती रियालिटी शोज आणि म्युझिक व्हिडिओ मध्ये दिसते।